नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यामध्ये आज सकाळी एक भीषण अपघात घडलाय। नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर मोटरसायकल आणि अल्टो कार यांच्यामध्ये जबरदस्त धडक झाली। या धडकेमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अल्टो कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली। गाडीतल्या व्यक्तींना बाहेर पडता आलं नाही आणि त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे बुडून त्यांचा मृत्यू झाला असा प्राथमिक तपासामध्ये दिसून आलाय। या प्रकरणामध्ये दिंडोरी पोलीस पुढचा तपास करतायत। नाशिक दिंडोरी रोडवर काल रात्री भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये तब्बल 7 जणांचा मृत्यू झालाय आणि 2 जण गंभीर जखमी आहे। ज्या वाहनाचा अपघात झाला त्यातलं हे वाहन आहे अल्टो कार आहे। ह्या कारमध्ये 7 जण प्रवास करत होते। नाशिकमध्ये नातेवाईकांकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आलेले होते आणि नाशिकहून दिंडोरीच्या दिशेने पुढे जात असताना ही गाडी समोरून येणाऱ्या एका दुचाकीला धडकली। स्पोर्ट्स बाईक आहे, यांचा अपघात झाला आणि त्यानंतर अल्टो कारचं टायर फुटलं आणि टायर फुटल्यानंतर बाजूला जो आपल्याला नाला बघायला मिळतो आहे त्या नाल्यामध्ये ती अल्टो कार जाऊन पडली आणि त्यामधून जे प्रवास करत होते त्यांना बाहेर पडता आलं नाही। त्यांच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलं आणि त्यानंतर 5 जणांचा मृत्यू झाला। नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे देखील घटनास्थळी आलेले आहेत आणि संपूर्ण परिसराची पाहणी करत आहेत। सर, आपण घटनास्थळी आला आहात, नेमकी काय घटना घडली आणि याला जबाबदार कोण? 7 लोक जे गांगुर्डे, जाधव आणि असे एक वाघमारे असे 3 कुटुंबातले 7 सदस्य जागेवरच गेलेले आहेत। त्यामध्ये 2 वर्षाचा एक मुलगा आहे, तोही जागेवर या ठिकाणी गेलेला आहे। ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि या संदर्भात चौकशी आमच्याकडे रीतसर दाखल होऊन या बाबतीतली इन्व्हेस्टिगेशन सध्या सुरू आहे। आता नेमकं या अपघाताला जबाबदार कोण याचा शोध नाशिक पोलिसांकडून घेतला जातोय। जसं खासदार भास्कर भगरे यांनी आरोप केलेले आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यांनी बोट दाखवलेलं आहे। त्या सार्वजनिक बांधकाम विभागावर काही कारवाई होते का हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।